नमस्कार मंडळी, बीड जिल्ह्यातील मसजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा हत्याकांड घडलं आणि या हत्याकांडामध्ये सध्या आरोपी जेलमध्ये आहेत, मात्र एक आरोपी फरार आहे। यामध्ये धनंजय मुंडे यांचाही राजीनामा घेतलेला आहे। मात्र तरीही संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि त्यांचे बंधू धनंजय देशमुख हे समाधानी नाहीत, कारण त्यांचं एक मत आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला म्हणजे माझ्या भावाला न्याय मिळाला का, किंवा आरोपी केवळ प्रोसेस म्हणून तुम्ही जेलमध्ये ठेवलं म्हणजे माझ्या भावाला न्याय मिळाला का, असं होणार नाही। त्यांना अत्यंत क्रूरपणे मारलेलं गेलेलं आहे आणि गृहमंत्री यांच्याकडे, गृह खातं यांच्याकडे जे गेल्या 1.5-2 महिन्यापासून फोटो व्हिडिओ हे पुरावे म्हणून असतानाही त्यांच्यावर का कारवाई केली गेली नाही, 3 महिन्याचा कालावधी का घेतला गेला, असा सवाल उपस्थित करत या प्रकरणातील आरोपींना गोळ्या घातल्याशिवाय, फाशीची शिक्षा दिल्याशिवाय आमच्या कुटुंबाला न्याय मिळणार नाही, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार नाही, असं मत देशमुख यांनी व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे सर्व मंत्रिमंडळाचा राजीनामा घेतला तरीही आमचा भाऊ परत येणार नाही आणि आम्हाला न्यायही मिळणार नाही। तर या प्रकरणात जे आरोपी आहेत त्यांना कठोरातली कठोर अशी शिक्षा द्यावी। अनेकांनी तर या लोकांना तात्काळ फासावर लटकावं आणि ज्या प्रकारे संतोष देशमुख यांना हाल करून मारलं त्याप्रमाणेच या लोकांना शिक्षा व्हावी, असं एक मतप्रवाह सर्वसामान्य जनतेत आहे। तेव्हाच अशा प्रकारचे जे गुंडगिरी आणि हत्याकांड आहेत ते बंद होतील आणि महाराष्ट्राचं बिहार होणार नाही, असं मत सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे।